नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक खास चवदार अगदी वेगळी रेसिपी, सिंधी कढी. ही साधी कढी नाही हो, ही आहे भाज्यांनी भरलेली चिंच गुळाच्या आंबट गोड चवीची आणि बेसनाच्या घट्टपणाची भन्नाट डिश. सिंधी कढीची खासियत म्हणजे यात दही वापरलं जात नाही, अगदी बरोबर. इतर कढ्यांप्रमाणे दह्याऐवजी यात बेसन आणि चिंच वापरली जाते. त्यामुळे तिची चव थोडी वेगळी पण एकदम लाजवाब लागते. भेंडी, गाजर, बटाटा, शेवग्याच्या शेंगा अशा विविध भाज्या घातल्यामुळे ही कढी खूप पौष्टिक आणि रंगीत दिसते. वरून तुपात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि लाल मिरचीची फोडणी दिली की संपूर्ण घर सुगंधाने दरवळून जातं. गरमागरम भातावर ओतलेली सिंधी कढी, वर थोडं तूप आणि बाजूला पापड, बस जेवण अगदी पूर्ण होतं. ही रेसिपी खास करून सिंधी समाजात लोकप्रिय आहे, पण आता ती सगळीकडे आवडीने केली जाते. साधी, घरगुती, मनाला भिडणारी अशी ही डिश आहे. जर तुम्हाला रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं पण सोपं बनवायचं असेल तर नक्की ट्राय करा ही सिंधी कढी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वेळ न घालवता आपल्याला याची साहित्यकृती पाहिजे आहे. भन्नाट चवीची अशी ही सिंधी कढी कशा पद्धतीने आपण केली ते पाहूया. सिंधी कढी बनवण्यासाठी आपल्याला इथं काही भाज्या हव्या आहेत. शेवग्याची शेंग, 2 शेवग्याच्या शेंगा मी स्वच्छ साफ करून घेतल्या. 1 मिडियम साईजचा बटाटा साल काढून चिरून घेतला. 1 मिडियम साईजचं वांगं बारीक चिरून घेतलेलं आहे. 3 मिडियम साईजचे टोमॅटो स्वच्छ धुवून त्याची प्युरी करून घेतली. 2 ते 3 चमचे आपण इथं चिंचेचा कोळ वापरणार आहोत. 1 वाटीभर फ्लॉवर तुरे घेतलेले आहेत. फ्लॉवरचे एकदम बारीक चिरायच्या नाही आहेत ह्या भाज्या. मोठ्या मोठ्या जेवढ्या जाड तुम्ही ह्या भाज्या ठेवणार तेवढीच कढी चवीला फार छान लागते. त्याचबरोबर इथं 3 ते 4 मी भेंडी घेतलेली आहे आणि ही भेंडी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने चिरून घेतली. छान अशी ही कढी होते. संपूर्ण सगळ्या भाज्या, तुमच्याकडे गाजर असेल तर याच्यामध्ये गाजराचाही वापर करा. भरपूर साऱ्या भाज्या घालून ही कढी बनवली जाते. त्याचबरोबर 1 वाटी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. मी इथं 4 माणसांसाठी ही कढी, 4 व्यक्तींसाठी ही कढी बनवत आहे. आता तुम्हाला किती बनवायची त्याप्रमाणे तुम्ही पिठाचं प्रमाण ठेवू शकता. 4 व्यक्तींसाठी कढी बनवण्यासाठी आपल्याला इथं 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. 1 मिडियम साईजची वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 पळीभर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा. 2 चमचे गावरान तूप घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यावरती जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि थोडंसं मेथी दाणे, 4 ते 5 मेथी दाणे, कढीपत्ता घेऊन हे जे पीठ आहे हे पीठ खमंग खरपूस सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. अगदी वेगळी पद्धत आहे ही कढी बनवण्याची. तुम्ही एकदा करून पहा आणि एकदा जर तुम्ही करून पाहिली तर मला वाटतं नक्कीच पुन्हा पुन्हा ही कढी तुम्ही बनवणार. दह्याची कढी किंवा ताकाची कढी तर आपण नेहमीच करतो, पण एकदा अशा पद्धतीने बेसन पिठाची कढी सिंधी पद्धतीने करून पहा. फार छान कढी होते ही. आणि इथं पहा, हे जे बेसन आहे हे बेसन छान सुगंध सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. आपण बेसन लाडूला जसं बेसन परततो त्याच्यापेक्षा थोडंसं कमी कलर येईपर्यंत, म्हणजे आपण बेसन लाडूला सोनेरी कलर येईपर्यंत बेसन परततो. हे बेसन तेवढं न परतता सुगंध सुटेपर्यंत परता. साधारण सोनेरी कलरवरती आलं की आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. पहा, इथं छान असं साधारण सोनेरी कलरवरती हे पीठ आलेलं आहे आणि इतका छान सुगंध या पिठाचा घरामध्ये सुटलेला आहे की मला वाटतं कढी झाल्यानंतर, खाल्ल्यानंतर याची चव फार छान लागणार. तर इथं पहा, इथं मी पाणी घेतलेलं आहे. या पिठामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घ्यायचं. जवळजवळ 1 लिटर पाण्याचा वापर इथं मी केलेला आहे. कारण काय होतं, भाज्या शिजेपर्यंत हे जे पीठ आहे हे घट्ट होत जातं. मग आपल्याला जास्ती घट्ट कढी करायची नाही आहे, कढी थोडीशी पातळ ठेवायची. 1 लिटर पाण्याचा मी इथं वापर केलेला आहे. 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटीभर जवळजवळ अर्धी वाटी तेल घेतलं मी आणि 1 वाटी तेलावरती बेसन खमंग भाजून घेतलं आणि 1 लिटर पाण्याचा इथं वापर केला. गॅस मंद ठेवलेला आहे आणि हे बेसन पीठ आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं. गॅस फास्ट ठेवू नका. जेवढं मंद गॅसवरती बेसन पीठ तुम्ही भाजून घेणार तेवढी ही कढी जी आहे ही चवीला फार छान होते. अगदी 1 लिटर पाण्यावरती आता इथं मी तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे कढीची. जास्ती पातळ नको आणि जास्ती घट्ट नको.
लक्षात ठेवा, बेसन पीठ असल्यामुळे जशा भाज्या शिजतील तशी ही कढी घट्ट होत जाते. 1 चमचा मी इथं तिखट मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं. कोणतेही एक्स्ट्रा मसाले या कढीला वापरू नका. गरम मसाला किंवा बाकीचे कोणतेही मसाले वापरू नका. साध्या फक्त लाल मिरची पावडरमध्ये ही कढी करून घ्या. 3 पिकलेले टोमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्याची प्युरी करून घेतली आणि या पाण्यामध्ये मी प्युरी ही घातलेली आहे. आणि हे पहा, आता इथं मी फ्लॉवर घेतला, शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, बटाटा घेतलेला आहे आणि छान अशा ह्या भाज्या आता 15 मिनटासाठी आपल्याला कढीमध्ये शिजून द्यायच्या आहेत. गॅस एकदम बारीक ठेवा, मंद गॅसवरती 15 मिनिट ह्या भाज्या आपल्याला शिजून द्यायच्या. सुंदर चवीची ही कढी होते, तुम्ही करून पहा. आता काय करायचं आपल्याला, एक मिडियम साईजचं जे वांगं मी बारीक चिरून घेतलं होतं ते वांगं आणि भेंडी, कारण भेंडीला चिकटपणा असतो म्हणून भेंडी कढीमध्ये न टाकता थोडीशी एका साईडला तेलावरती परतून घ्या म्हणजे पाणी वगैरे कुठलंही कसलाही पाण्याचा वापर न करता फास्ट गॅसवरती ही भेंडी खमंग अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. वांगं आणि भेंडी आपण एका साईडला भाजून घेऊया. हे पहा, तोपर्यंत मी कढीवरती गॅस मंद ठेवला आणि झाकण ठेवलेलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही, भेंडीचा पूर्ण कलर बदलेपर्यंत आपल्याला तेलावरती ही भेंडी भाजून घ्यायची आहे. वांगंही पटकन शिजतं म्हणून वांगंही आपण नंतर कढीमध्ये वापर करणार आहोत. तर इथं झाकण ठेवलेलं आहे कढीवरती मी. थोडंसं झाकण उघडं ठेवा कारण उतू जाण्याचा संभव असतो. हे पहा, छान अशी ही कढी आपली 10 ते 15 मिनटासाठी उकळलेली आहे. पाहूयात आपण भाज्या शिजलेल्या आहेत का. थोडासा अजून 1-5 मिनिट वेळ लागेल भाजी शिजायला. पाहूया आपण शिजलेली आहे का. 1-5 मिनटासाठी अजून झाकून ठेवूया आणि गॅस मंद ठेवायचा आहे आपल्याला. 1-5 मिनिट झाकण ठेवायचं आणि भाज्या व्यवस्थित अशा ह्या भाज्या आपल्याला या कढीमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. जेवढ्या भाज्या व्यवस्थित शिजतील तेवढी कढी आणि प्रत्येक भाजीचा स्वाद या कढीला लागतो आणि कढी सुंदर अशी चवीची कढी होते. पाहूया आपण बटाटा आपला शिजलेला आहे का. अगदी 15 मिनटासाठी मंद गॅसवरती ह्या भाज्या फार छान शिजतात. हे पहा, बटाटाही शिजलेला आहे आपला आणि शेवग्याची शेंग शिजली आहे का पाहूया. शेवग्याची शेंगही फार छान व्यवस्थित शिजलेली आहे आणि अशा पद्धतीने ह्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता आपण काय करूया, वांगं आणि जे आपण भेंडी बाजूला परतून घेतली होती तेलावरती ती घेऊया. इथं भेंडीचा स्वाद कढीला, त्याचबरोबर वांग्याचा, बटाट्याचा स्वाद इतका छान कढीला लागतो. ही कढी चवीला फार छान होते. दही ताक न वापरता आपण इथं चिंचेचा कोळ वापरणार आहोत. आणि लक्षात आलं असेल, जेव्हा खमंग असं हे बेसन तुपावरती किंवा तेलावरती भाजलं जातं तेव्हा फार छान चवीचं हे बेसन होतं. अगदी शेवट मी तुम्हाला एक टीप देणार आहे आणि ते टीप काय आहे ती तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल. 3 चमचे आपला चिंचेचा कोळ आपण इथं वापरलेला आहे. पहा, इथं चिंच एक 10 ते 15 मिनटं मी आधी भिजत घातली होती आणि तिचा कोळ इथे वापरलेला आहे. आणि चिंचेच्या कोळामुळे ह्या कढीला छान असा आंबटसरपणा येतो आणि थोडासा गुळाचा वापर करा इथं, म्हणजे आंबट गोड आणि त्याचबरोबर तिखट कढी खायला भाताबरोबर अगदी भन्नाट चवीची लागते. थोडासा गुळाचाही आपण इथं वापर केलेला आहे आणि तुम्ही पाहूनच तोंडाला पाणी सुटेल एवढी छान ही कढी आपली तयार झाली आहे. थोडीशी कोथिंबीर वरून पेरायची आणि गरमागरम वाफळत्या भाताबरोबर, जिरा राईसबरोबर ही कढी सर्व करायची. पहा, इथं मी लांब दाण्याचा जिरा राईस केलेला आहे आणि त्याच्याबरोबर ही कढी आपल्याला सर्व करायची. आता ही कढी मी इथं तेलामध्ये केलेली आहे. 2 चमचे तूप वापरलेलं आहे. पण ही कढी जर तुम्ही फक्त तुपावरती केलीत तर खमंग चवीची, अप्रतिम चवीची ही कढी होते. सुंदर अशी ही सिंधी कढी आपली तयार झालेली आहे आणि मला वाटतं तुम्ही एकदा ट्राय करावी आणि ट्राय करून मला प्रतिक्रिया सांगा तुमची कढी कशी झाली. छान चवीची ही सिंधी कढी होते, करून पहा. फक्त पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा, जास्ती घट्ट करू नका, जास्ती पातळ नको. मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ही कढी करून घ्या आणि भाताबरोबर हिची चव फार छान लागते. तुम्ही करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अगदी प्रत्येक भाजीच्या घासाबरोबर आपल्याला भाताचा घास घ्यायचा आणि कढीचा स्वाद घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही सिंधी कढी आपली तयार आहे. धन्यवाद मंडळी.